झी 24 तास एक पाऊल पुढे। MMRDA बांधत असलेल्या भाडे तत्वावरील घरांच्या किमती ठरवून त्या घरांचे गिरणी कामगारांना लॉटरी पद्धतीने वितरण करण्यात येईल असा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेला आहे। या निर्णयानंतर गिरणी कामगार नेत्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतल्याची घोषणा केलेली आहे। 1,84,000 गिरणी कामगारांना हक्काचं घर मिळावं या मागणीसाठी गिरणी कामगारांनी बुधवारी महामोर्चा काढलेला होता। मोर्चाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन न दिल्यानं गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण करण्यात आलं। या प्रश्नी काल सह्याद्री अतिथीगृहावरती गिरणी कामगार नेत्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली। त्यात घरांच्या प्रश्नांवरती तोडगा काढण्यात आला। या बैठकीला बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, कामगार नेते दत्ता इस्वलकर उपस्थित होते। गिरणी कामगारांसाठी NTC गिरण्यांच्या 6 एकर जागेवरती घर बांधण्याबाबतचे आदेश म्हाडाला देण्यात येतील असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय। तत्वता MMRDA मध्ये आपल्याला काही गिरण्यांसाठी किंवा गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवता येईल का किंवा रेंटल पॉलिसीमध्ये काय बदल करून करता येईल का याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून महिन्याभरामध्ये संबंधित MMRDAला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेत की त्याबाबतीत देखील आढावा घेऊन त्यांनी ते बैठक घ्यावी म्हणून तिची काय किमती असावे किंवा नसावे आणि आता उपलब्ध जे आहे त्या घरामध्येच आपल्याला त्यांना लोकांची तयारी असेल तर त्याच्यामध्ये लोकांसाठी खुला करायचं का हाही मुद्दा यामध्ये मांडण्यात आलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।